पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। प्रफुल्ल पटेलांच्या बॅनरवरून आता अजित पवारांचा फोटो गायब झालाय। तेरोडा येथील बॅनरचा फोटो विकास लवांडे यांच्याकडून ट्विट करण्यात आला। तटकरे पटेलांचे पक्ष ताब्यात घेण्याचे मनसुबे असल्याचं देखील आता विकास लवांडे यांनी म्हटलंय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी आता ट्विट करत ही टीका केलेली आहे। दरम्यान विकास लवांडे यांनी काय ट्विट केलंय आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। रायगडमध्ये तटकरेंना जशी अजितदादांची अडचण तशीच आता पटेलांच्या विदर्भात तेरोडा येथील पक्षाच्या अधिकृत बैठकीतील बॅनरवर अजितदादांचा फोटो नाहीये। फक्त स्वतःचे फोटो लावणाऱ्या पटेल तटकरे या दोन्ही नेत्यांनी दाखवून दिलंय की आम्ही तुमचे नसून स्वतंत्र आहोत। पक्ष ताब्यात घेण्याचे मनसुबे कुठे ना कुठे सतत दिसतात। स्वतःला अजितदादा प्रेमी म्हणवणारे त्यांच्या पक्षातील आमदार आणि पक्ष पदाधिकारी गप्प बसत असतील तर ते गुलाम असावेत किंवा ढोंगी असावेत, रामकृष्ण हरी असं ट्विट विकास लवांडे यांनी केलेलं आहे। तर अजित पवारांच्या मृत्यूसंदर्भात महाराष्ट्रामध्ये गुन्हा दाखल करावा अशी मागणी आता संजय राऊतांनी केली आहे। संजय राऊतांनी भारतीय जनता पक्षाला आवाहन केलंय। सरकारनं गुन्हा दाखल करावा अशी मागणी आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊतांनी केलेली आहे। खरोखरच अजितदादांविषयी इतका प्रेमाचा पाना फुटला असेल तर जी भूमिका काँग्रेसने घेतलेली आहे आम्ही माघार घेतो। अजितदादांच्या मृत्यू संदर्भातला गुन्हा महाराष्ट्रात दाखल करा। का करत नाहीत? तुम्ही काँग्रेसला धडा शिकवायला निघालात ना। काँग्रेस कुठे म्हणते की आम्हाला धडा शिकवा की आम्ही तुम्हाला धडा शिकवू? आम्ही कुठे म्हणतोय? आमची भूमिका स्पष्ट आहे। ज्या अजितदादा पवारांविषयी आपण अत्यंत सहानुभूतीनं जे तुम्हाला उचकी लागलेली आहे या उचक्या बंद करा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।